नमस्कार मित्रांनो. स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग किंवा फ्युचर ऑप्शन हे सर्व करण्याअगोदर तुमच्या आधी डिसिप्लिन आहे का ते बघा आणि मगच हा व्हिडिओ बघा, कारण त्यासाठी डिसिप्लिन आणि पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. तर आपण बिग टाईम फ्रेमवर बघणार आहोत की मार्केट कशा प्रकारे रन होतं आहे आणि कशा प्रकारे चालतं आहे. तर हा कोर्स कोणी 50,000 किंवा 1,00,000मध्ये पण सांगणार नाही. मी तो फ्रीमध्ये सांगणार आहे. मी अनुभव घेतलेला आहे हो. डाऊन साईड ट्रेड बघणार आहोत. तर आता थोडक्यात दाखवतो. इथं साईडवेज मार्केट दिसतंय. कुठं? इथं एक रॅली आली होती एप्रिलमध्ये 2025. सॉरी, किती तारीख आहे? 7 एप्रिल 2025ला एक बुल रन आला होता. तो मेपर्यंत होता. मेपर्यंत म्हणजे एप्रिल आणि मे, लगभग दीड महिना. आणि मार्केट एक रेंजमध्ये फसवलं. म्हणजे याने काय केलं, एक रॅली 3,500ची दिली आणि त्याच्यानंतर साईडवेज झालं. म्हणजे ॲक्युमुलेशन नंतर डिस्ट्रीब्युशन, मॅनिप्युलेशन असं असतं. तर 12 मे 2025 ते जूनपर्यंत काहीतरी 1-1.25 महिना असा साईडवेज राहिलं त्या झोनमध्ये 500-600 पॉईंटमध्ये आणि ब्रेकआउट दिला डायरेक्ट 26,600-700पर्यंत. बरोबर, 300 पॉईंटचा ब्रेकआउट दिला. सगळ्यांना काय वाटलं, स्विंग ट्रेडर आलेत, इन्व्हेस्टर आलेत, SIP वाले आलेत, सगळे आलेत. मार्केटमध्ये काय झालं, मार्केटला लिक्विडिटी कुठल्या साईडला भेटली? खालच्या साईडला. ते ओळखायचं कसं आपल्याला, की ब्रेकआउट झाला, ब्रेकआउट नंतर मार्केट थांबलं. बरोबर, आता थांबलं तर 4 तासाच्या कॅन्डल आहे आपल्याला. या 4 तासाच्या कॅन्डलमध्ये जेव्हा 25,600-700वर गेलं तेव्हा 2-3 दिवस आपण बघतोय तर रेड कॅन्डल येतात. शार्प रेड कॅन्डल, मोठ्या छोट्या डोजी आहे, पण रिव्हर्सल तिथून दिसत नाही. बरोबर, खाली ब्रेकआउट झाला, त्याच्यानंतर पुलबॅक आला. बरोबर, हा पुलबॅक आलेला आहे. जो पुलबॅक आलेला आहे तो पुलबॅक छोटा पाहिजे कॅन्डलचा. ओके, पण पुलबॅक जो आलेला आहे तो बिग कॅन्डल, रेड कॅन्डल, 4 तासाच्या बिग कॅन्डल आहे बघा. ह्या 1 2 3 4 5 आणि ही रॅली आलेली, पण पुलबॅक रेड कॅन्डलचं. पण त्याच्यानंतर रिव्हर्सल जेव्हा व्हायला लागला आहे बघा, छोट्या ग्रीन कॅन्डल दिसतात का, एकदम छोट्या बनतात. याच्यावरूनच समजतं कॅन्डलस्टिकवरून की जर याला ब्रेकआउट व्हायचा असता तर डायरेक्ट ब्रेकआउट झाला असता मोठ्या कॅन्डल बनवून. पण त्यांनी काय केलं, छोट्या बनवल्या. म्हणजे अजून लोक इन्व्हेस्टर यावा, स्विंग ट्रेडर यावा. स्विंग ट्रेडरला वाटतं इथून पुलबॅक आहे, पण नंतर बघा 2 3 1 2 कॅन्डल ह्या ज्या आहे कुठल्या, सॉरी ह्या इथल्या, ह्या एक पुलबॅकच्या नंतर हे जे आला, हे स्विंग हाय ब्रेक नाही करू बसला वरचा, आणि 2 कॅन्डल रेड टाकलेत त्यांनी मोठ्या. बरोबर, हे आला खाली. बरोबर, त्याच्यानंतर मार्केट पूर्ण खाली. हे स्विंग हाय तोडला का वरचा? नाही तोडू शकला. आणि त्याची स्विंग हाय पशी डायरेक्ट 2 रेड कॅन्डल म्हणजे स्ट्रॉंग बेरिस आहे. मार्केट इथून बरंच खाली जाऊ शकतं. आता इथून आपल्याला निघता पण येतं आहे बाहेर. इथून आपला टॉप लॉस घेऊन आपण आपलं जाऊ शकतो. पण लोक नाही गेले, ते तुमची चुकी. तुम्हाला कॅन्डलस्टिकच सांगतात की कुठं बाहेर निघायचं आणि कुठं एंट्री करायची. ठीक आहे, मार्केट 100% मॅनिप्युलेट असतं. मार्केट असंच असतं. लोक स्विंग ट्रेडिंगला पैसे नाही बनवून देणार, इन्व्हेस्टरला नाही बनवून देणार. 2-2.5 वर्ष झालं हेच चाललं आहे.
त्यामुळं आपण पण तेवढ्या टेक्निकलनी हुशार व्हायला लागते. आता तुम्हाला वाटत असेल हा प्रिव्हियस जो ब्रेकआउटचा होता तो सपोर्टचं काम करीन. हा ठीक आहे, 4 तासाच्या मध्ये 2 कॅन्डल बनलेत बुलिश बरं का. जसं की तुम्हाला वाटत असेल आता इथून मार्केटला स्विंग ट्रेडिंग करू काय करू, पण तुम्ही गुंतणार परत का. जोपर्यंत हा वरचा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री घ्यायची नाही. बरं, कन्फर्मेशन कसं, ठीक आहे, सपोर्ट घेतला आहे 4 तासाच्या कॅन्डलमध्ये, पुलबॅक पण झाला, जी हॅमर बनली 2 हॅमर, आणि तिसरी जी इन्व्हर्टर हॅमर बनली रेड कलरची ती रिवर्स हँडल बनली, म्हणजे इन्व्हर्टर हॅमर कॅन्डल बनली सॉरी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी कॅन्डल बनली त्याच्यानंतरची बिग रेड कॅन्डल बनली. म्हणजे मार्केटनी तिथं सेलर्स अजून सेलर्स आहेत, त्यामुळं मार्केट अजून खाली जाणार हे कन्फर्मेशन झालं त्या 4 तासाच्या रेड कॅन्डलमध्ये. बरोबर, ही इन्व्हर्टर हॅमर त्याच्यानंतर रेड कॅन्डल. आता आपल्याला दुसऱ्या दिवशीचा आपल्याला याच्यात ट्रेड बघायचा, एंट्री मारायची डाऊन साईडची. आपल्याला जर फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं असेल 15 मिनटाच्या चार्टमध्ये, 1 तासाच्या चार्टमध्ये, आपण इथं बघणार आहोत की पहिलं तर आपली रिक्वायरमेंट काय आहे की रेजिस्टन्सपाशी 4 तासाची कॅन्डल सस्टेन झाली पाहिजे, ती पण पूर्ण बेरिश. ओके, ती पूर्ण झालेली आहे. आता आपला ट्रेड डाऊन साईडचा आहे. डाऊन साईडचा ट्रेड काय आहे, दुसरं एक रिझन हे बघा, हे 4 तासाच्या सपोर्टपासून 2-3 कॅन्डल ग्रीन बनलेले. इथं इन्व्हेस्टर परत घुसलेले आहेत, स्विंग ट्रेडर घुसलेले आहेत, फ्युचर ऑप्शनमधले घुसलेले. त्यांची टॉपलॉस कुठे आहे, खाली आहे. त्यांची टॉपलॉस हिट करणारच ते. आता बघा, आपण 15 मिनटाच्या आणि 1 तासाच्या कॅन्डलमध्ये आलेलो आहे. ठीक आहे, आता आपल्याला हा सपोर्टपासून आपण बघतोय, हे 4 तासाचं आहे प्राइस ॲक्शन. आता टायमिंग आहे बघा, हे सकाळचा टायमिंग. ठीक आहे, 17 जुलै 2025 दुपारी 1:15 वाजता ती कॅन्डल क्लोज झाली 4 तासाची. कुठली, रेड कॅन्डल. ठीक आहे, आता आपण 1 तास आणि 15 मिनटं आता बघितलं आहे 4 तासामध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये 1 तासामध्ये आणि 15 मिनटांमध्ये आपल्याला एंट्री कशी घ्यायची आणि स्विंग करायची. आपलं स्विंग ट्रेडिंग बिग प्रॉफिट होणार त्या दिवशी, बिग प्रॉफिट. व्हिडिओ बघा, नेक्स्ट व्हिडिओ.